नमस्कार. तुम्ही पण घर बसल्या बिना जिम लावता आणि न डाएट करता वजन कमी करण्याचा विचार करताय, पण जर तुम्ही ह्या चुका करत असाल तर तुमचं वजन कमी नाही होणार. मी आजच्या सेशनमध्ये तुम्हाला सांगत आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं वजन कसं कमी करू शकताय. बऱ्याच वेळेस असं होते की तुम्ही वजन कमी करताना खूप जास्त चालताय, अति जास्त चालून पण वजन कमी नाही होत. तर बघा, अति जास्त चालण्याने तुमची भूकही खूप जास्त वाढत आहे. जर तुम्ही तसं करत असाल तर तुम्हाला उलटा जास्त चालून आल्यावर खूप जास्त भूक लागेल आणि तुम्ही अति जास्त खाल. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही सकाळी नाश्ता करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. नेहमी मी सांगत असते की जर तुम्हाला तुमचं वजन नियंत्रित करायचं आहे तर तुम्हाला नाश्ता करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच महिला मला नेहमी सांगतात, मॅम नाश्ता केला ना की भूक लागत नाही, म्हणूनच नाश्ता केला जातो, कारण की दिवसभराची भूक तुमची कंट्रोल होते. पण नाश्त्यामध्ये भरपूर महिला डब्याला टिफिनला वगैरे बनवलेले जे काही भाजीपोळी असते तीच खाऊन घेतात. असं नका करू. तुम्ही नाश्त्याला थोडंसं काकडी आणि गाजर घ्या आणि घ्याच, किंवा एखादं फळ घ्या. नेहमी सकाळी नाश्त्यामध्ये एक फ्रूट नेहमी घेत चला. अगदी सोपं जाईल तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यासाठी. खूप काही जास्त अवघड करण्याची गरज नाहीये. म्हणजे सहज बसल्या तुम्ही तुमचे फॅट बर्न करू शकतायत. की तुम्हाला जर का खूप जास्त इच्छा आहे की हो मी बारीक व्हायला पाहिजे, माझी तब्येत कमी व्हायला पाहिजे, तर मी अतिशय अवघड गोष्टी सांगत नाहीये. सेशन पूर्ण बघा, मी सोप्या आणि रेग्युलर गोष्टी सांगते. तुमच्या घरामध्ये जर बीट असेल तर बीट थोडंसं उकळा पाण्यामध्ये, ते खिसा, त्याच्यामध्ये दही टाका, साखर नका टाकू. तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी काळी मिऱ्यांची पावडर टाका, हिरवी मिरची टाका आणि ते मिक्स करा. त्याच्यावर चांगला एक थोडंसं अर्धा चमचा तूप, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता याचा तडका द्या आणि तुम्ही ते पोटभर खा. अतिशय एकदम 5 मिनिटात बनतो हा नाश्ता. मला जास्त करून हा नाश्ता आवडतो. यामुळे लवकर भूक पण लागत नाही आणि शरीरामधले काही घटकही कमी होत नाही. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही भाजीपोळी खायला बसतात, जर तुम्हाला 2 ते 3 पोळ्यांची भूक असेल तर एका पोळीच्या मापाची तुम्ही काकडी, बीट आणि गाजर ताटामध्ये घ्या. यामुळे काय होणार आहे, तुम्ही ते जेव्हा खाणार तर तुमची एका पोळीचं जे आहे तर ते त्याबरोबर सलाडमध्ये येऊन जाते आणि तुम्ही ते खाणार तर तुम्हाला बरोबर तितकं पोळी जी आहे त्याचं प्रमाण कमी जाईल आणि तुम्हाला बरोबर न विसरता तुम्ही म्हणजे काकडी आणि गाजर वेगळ्या वेळेला खाण्यापेक्षा जेवणाच्या ताटात नेहमी घेत चला. दही खा, बिना साखरेचं दही खा. यामुळे तुमचं वजन लवकर नियंत्रित होत असते. भरपूर महिला पनीर हे फक्त पार्टीत खाण्यापुरती ठेवतात. अजिबात असं नका करू. पनीर खाल्ल्याने तुमचं वजन चांगलं नियंत्रित होते. पनीरमध्ये चांगले प्रोटीन्स असतात, म्हणून तुम्ही पनीर खायचं प्रमाण जे आहे तुमच्या आहारामध्ये दर 3-4 दिवसातून ठेवा, जेणेकरून तुम्हाला भूक ही कंट्रोल होणार आहे. आणि पनीर हे अगदी मसालेदार किंवा फ्राय करून वगैरे नका खाऊ. साध्या आणि सोप्या पद्धतीने पनीरचे पराठे करण्याचा प्रयत्न करा किंवा कमी तेल आणि मसाले टाकून भाजी बनवून पनीर खाण्याचा प्रयत्न करा. यूट्यूबवर बऱ्याच साऱ्या रेसिपी आहे की तुम्ही पनीर अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसं बनवू शकताय, तर तुम्ही नक्की ते ट्राय करा. नेहमी मी सगळ्याच महिलांना एक गोष्ट सांगत असते की कोमट पाणी तुमचं वजन नियंत्रित करते. काहीच करायचं नाहीये, बस सकाळी उठल्यावर 1 कोमट ग्लास पाणी प्यायची स्वतःच्या शरीराला सवय लावा. जर तुम्ही वजन नियंत्रित करण्यासाठी दुसरं तिसरं काही करू शकत नाही आहात तर किमान सकाळी उठल्यावर स्वतःला कोमट पाणी पिण्याची सवय लावा. यामुळे काय होणार आहे, तुम्हाला सकाळी सकाळी कोमट पाण्याची सवय लागली की दुसरं नाही पण किमान त्यामुळे बऱ्यापैकी थोडेफार फॅट्स जे आहेत तुमचे बर्न होतील. त्याच्यामुळे कोमट पाणी पिल्यामुळे तुमची त्वचा पण जास्त छान होते, हे नेहमी लक्षात ठेवा. बघा, हे केल्याने काय होणार, इतकुसं केल्याने काय होणार हे कधीच असं गृहीत नका धरू. नेहमी वजन कमी करण्यासाठी बऱ्याच महिलांचा हाच एक प्रॉब्लेम आहे, इतक्याशाने काय होणार, इतकंसं केल्याने काय होणार, आणि ते करता करता वजन खूप वाढते. तर सुरुवात करा, खूप नाही पण थोडंफार तर प्रमाण कमी होणार आहे. तर हा विचार करून जितक्या गोष्टी शक्य होतात तितक्या करा. ड्रायफ्रुट्समध्ये काजू खाणं बंद करा. काजूमुळे तुमचं वजन जास्त प्रमाणात वाढते. लहान मुलांसाठी काजू चांगले असतात कारण की ते भरपूर खेळतात शाळेत वगैरे, तर ते खूप पटकन त्यांचे काजू जिरतात, त्यांना गरज असते. पण आपल्या बाबतीत आपण जर तितकी एक्सरसाइज करत नाही आहोत तर तुम्हाला सर्वात जास्त फोकस अंजीर आणि भिजवलेल्या बदामांकडे करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला त्यातनं प्रोटीन्स मिळतील आणि तुमचं वजन पटकन कमी होणार आहे त्याने. दुसरी महत्त्वाची गोष्ट की छोट्या छोट्या पार्ट्समध्ये खायला शिका. म्हणजे एकाच वेळेस बसून पोटभर खाण्यापेक्षा बरं आहे की तुम्ही थोड्या वेळाने खायला शिका.
म्हणजे काय, आता थोडं खाल्लं, थोड्या वेळाने थोडं खा आणि प्रत्येक मीलमध्ये ना बदल ठेवा. असं नाही की सकाळी मेथीची भाजी आणि पोळी खाल्ली, मी दुपारी पण तीच खाल्ली, असं अजिबात नका करू. सकाळी एखादी छान कोशिंबीर किंवा पराठा खा, दुपारी तुम्ही व्यवस्थित जेवण करा आणि जी तिसरी न्याहारी आपण म्हणतो दुपारची, तिथे तुम्ही फ्रूट्स खा आणि रात्रीच्या वेळेला दलिया म्हणा, खिचडी म्हणा, मिक्स व्हेजिटेबल खिचडी जी आहे ती खाण्याचं प्रमाण तुम्ही चांगलं तुमच्या आहारामध्ये ठेवा. आणि असं नाहीये की संध्याकाळी आम्ही भाकरच खाऊ की संध्याकाळी आम्ही हेच खाऊ, असं बिलकुल नका करू. असं नाहीये. तुमच्या आहारामध्ये, तुमच्या खाण्यामध्ये ना वेगळेपणा असायला पाहिजे. डाएट करणं म्हणजे कमी खाणं अजिबात नव्हे. डाएट करणं म्हणजे तुम्ही योग्य प्रमाणामध्ये योग्य आहार आणि चांगल्या प्रोटीनचंच अन्न खाणं. म्हणजे मी तुम्हाला असं सांगेल की पोटभर पोळी खाण्यापेक्षा, 3 पोळ्या खाण्यापेक्षा जर तुम्ही उसळ आणि पोळी खात आहात तर 2 पोळ्या आणि उसळ एका पोळीची जास्त खा. म्हणजे उसळ खाण्याचं प्रमाण वाढवा, भाजी खाण्याचं प्रमाण वाढवा, डाळ असेल सोबत, वरण असेल फोडणीचं वरण प्या. ज्या दिवशी तुम्ही उसळ बनवत आहात ना त्या दिवशी तुम्ही डाळीचं वरण नका बनवू, कारण की ऑलरेडी उसळमध्ये पण डाळच असते, म्हणजे ते पण एक चांगल्या प्रकारचे प्रोटीन देत आहे. मग त्या दिवशी तुम्ही दही घ्या आणि ज्या दिवशी तुम्ही पालेभाजी घेत आहात त्या दिवशी तुम्ही डाळीचं वरण बनवा. हा बॅलन्स तुम्हाला नेहमी ठेवायचा आहे. सकाळच्या नाश्त्यात जेव्हा तुम्ही उसळ खातात तेव्हा दुपारच्या जेवणामध्ये वरण नाही तर दही घेण्याचा प्रयत्न करा. सिंपल आहे, अगदीच मनाला मारू नका. अगदी बिलकुल 15 दिवस मी काहीच खाल्लं नाही आहे आणि मी काहीच, असं बिलकुल नका करू. 15 दिवसातून म्हणा तुम्ही तुमच्या स्वतःला एक चीट डे ठेवा की त्या दिवशी तुम्ही तुमच्या मनाला वाटेल ते खाल. पण नेहमी लक्षात ठेवा की 15 दिवसांची कसर एकाच दिवशी अगदी पार मी वडापावच खाऊन घेतले, मी मैदाच खाऊन घेतला, मी पावभाजीच खाऊन घेतली, असं नका करू. तो बॅलन्स तुम्ही तुमच्यासोबत नेहमी ठेवा. थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्ही खाऊ शकतायत. साखरेचं प्रमाण कमी ठेवा. मी बंद करा अजिबात म्हणत नाहीये. बऱ्याच महिला चहाच पिणं बंद करतात. जर तुम्ही लहानाचे मोठे होस तर चहा पित आलेला आहात तर तुम्ही तो एका खट्टी सोडूच शकत नाही. मी पण नाही सोडू शकले, पण मी त्याच्यातलं साखरेचं प्रमाण जे आहे तर ते थोडं 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 कमी करत आली. एवढ्या कपामध्ये चहा घेत होती तर एवढा करता करता मी अगदी छोट्यातली छोटी साईज कपची आणली आणि त्याच्यामधनं ते घेण्यास सुरुवात केली. जेणेकरून काय झालं आहे की मला एकदम पण जास्त लोड नाही आला. एकदम लोड घेतला की काय होते, बऱ्याच महिला आठवडाभर करतात आणि अचानक आजारी पडणं म्हणा किंवा कंटाळा येऊन जातो त्या डाएटपासून. असं नका करू. रोजचं एक फळ खा आणि खाच, अतिशय चांगला आहे तुम्हाला वजन नियंत्रित करण्यासाठी. मी नाश्त्यामधले पण प्रकार जर बोलायला गेली तर उपमा, दलिया, मेथीचा पराठा, पालकाचा पराठा हे अतिशय उत्तम प्रकारचे नाश्ता आहे. उसळ बनवणं वेगळ्या वेगळ्या प्रकारची, एखाद्या दिवशी छान तुमच्या घरात काकडी, गाजर, जे पण टमाटा वगैरे सगळं असेल ते कट करायचं, त्याच्यात लिंबू पिळायचं, थोडंसं तिखट टाकायचं, काळं मीठ टाकायचं, अतिशय चांगलं लागते. तेही तुम्ही पोटभर खाऊ शकताय. तर अशा प्रकारचा जो नाश्ता आहे तो नाश्ता ठेवा. नाश्ता खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या दिवसभराच्या डाएटमध्ये. जर तुम्ही नाश्त्याची सवय स्वतःला लावली तर तुमची स्किन पण चांगली होते, तुमची व्यवस्थित प्रमाणामध्ये तुमचं फॅट बर्न पण होत आहे, दिवसभराची भूक पण कंट्रोल होत आहे आणि ऍक्टिव्ह राहा. मी नेहमी महिलांना ही गोष्ट सांगत असते, स्वतःला थोडं चालण्याची सवय लावा. एकाच दिवशी सगळं काही चालणं करू नका. रोज थोडं 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 स्वतःला चालायची सवय लावा. स्वतःसाठी थोडा वेळ काढा. वेळ कुणालाच मिळत नसतो, वेळ हा काढावा लागतो, हे नेहमी सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि अतिशय स्ट्रिक्ट अशा डाएट नका करू. ज्या पण गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे ह्या जर तुम्ही सुरुवात केली तर तुमच्या घरातले पण जे मेंबर्स आहेत त्यांनाही चांगले प्रोटीन्स मिळतील, त्यांनाही चांगला आहार मिळेल आणि तुम्हीही स्वतः व्यवस्थित मेंटेन राहणार आहात. तर तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलंय मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि मी तुमच्यासाठी उद्या घेऊन येत आहे सेशन की तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स आहे का, आणि जर तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स आहे तर घरी तुम्ही कुठल्या प्रकारे ते डार्क सर्कल्स घालवू शकतात. डार्क सर्कल्स जातात का, तर हो नक्की डार्क सर्कल्स जातात. याचं सेशन मी तुमच्यासाठी उद्या घेऊन आली. आज दुपारी 3 वाजता फ्री सेशन आहे. या फ्री सेशनमध्ये मी तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये कसे बदल करायला हवे हे सेशन मी तुमचं आज दुपारी 3 वाजता घेत आहे. तुम्हाला पण फ्री सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की जॉईन व्हा. आणि रोज फ्री सेशन्स घेतले जातात तर नक्की तुम्ही ते सेशन अटेंड करा. तुम्हाला ते सेशन नक्की आवडणार. बिलकुल त्याचे कुठलेही चार्जेस नाहीये. रोज दुपारी 3 वाजता फ्री सेशन असतात. आणि उद्याचं डार्क सर्कलचं सेशन नक्की अटेंड करा. जर तुम्हाला डार्क सर्कल सेशनसाठी प्रोडक्ट नॉलेज हवं असेल तर ते पण मी उद्या तुम्हाला फेसबुकवरच सांगणार आहे, ह्याच पेजवर. त्यासाठी आमच्या पेजला फॉलो नक्की करा. थँक्यू.